हॅलो फ्रेंड्स, तर आपलं या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. पार्थने घेतलं काव्याला आपल्या मिठीमध्ये. खरंच पार्थने तर खूपच गोड निर्णय घेतलाय, काव्याला स्वीकारलंय. तर इकडे काव्याच्या आईने खूपच काळजीपूर्वक काव्याला तिच्या सासरी म्हणजेच पार्थपाशी आणून सोडलंय आणि त्या दोघांची आता खूपच चांगली रात्र जाणार आणि काव्या इथून पुढे पार्थच्या घरी राहणार व पार्थसोबत राहणार. काव्याच्या जीवनाला येणार पार्थच्या प्रेमाचं नवीन वळण. काव्याने असं काय काम केलंय जेणेकरून पार्थ तिच्या एका मिठीतच विरघळून गेलाय. आणि आता दुसऱ्या दिवशी नंदिनीही परत आलेली असते. नंदिनी वापस यायचं कारण नेमकं कोणतं, जीवावरती नेमकं कोणतं संकट येणार आहे, त्यामुळे नंदिनीला त्याच्यापाशी वापस यावं लागलं. तर आता इकडे डोक्याला हात लावून बसलेले असतात. वसू आणि रम्या डोक्याला हात लावून बसलेले असतात. एका रात्रीतच हे कसं काय पलटलं याचा विचार करत असतात. तेवढ्यातच आता सकाळी काव्याची आई व काव्या येते आणि मला यांचं सगळं माहीत होतं आणि हे केव्हापासून असं करत आहेत असं बोलू लागते. हे सगळं ऐकून आता नंदिनी तर थक्कच होते. आई, तुला हे सगळं माहीत होतं, मग तू मला याआधी का सांगितलं नाही? सगळे माझी फसवणूकच करायला आलेत असं वाटत आहे मला. आई बोलते, नाही अगं, फसवणूक तर आता इथे काव्याची होणार आहे. फसवणूक तर काव्याची झाली आहे. तिचा लग्नाला नकार नसतानाही तिने सांगितलं होतं की मला हे लग्न करायचं नाहीये. त्यामुळे तिच्याकडून अजून काय अनपेक्षित होतं? काव्याने जर तिचा जीव घेतला असताना तर लोक तिलाच स्वार्थी बोलले असते. नंदिनी, आता जे तू काही करत आहेस ना ते चुकीचं आहे. काव्याने काहीही चुकीचं नाही केलं. काव्याने काहीच केलं नाही. उलट तिने दोन्ही कुटुंबाची अब्रू वाचवली आहे. आई बोलते, तू जर त्याच्या जागी असती तर तू तुझ्या बहिणीसाठी स्वतःचा त्याग केला नसता का? आता कुठे नंदिनीला आईचं म्हणणं पटलेलं असतं, पण आई या विषयामध्ये खोलवर जात नाहीये. पण आता आई विचार करते, नंदिनी समजूतदार आहे, ती समजून नक्कीच घेईल. मला ना आता काव्या व पार्थकडे लक्ष द्यावं लागेल. आई काव्याला बोलू लागते, काय ग काव्या, तुझं तर प्रेम आहे ना पार्थवरती, आणि तू नंदिनी तर घर सोडून आली ते एका कारणामुळे. तुझं तर खूप प्रेम आहे पार्थवरती, मग तू का घर सोडलंस? काव्या बोलते, अगं त्यांना जर माझ्यासोबत राहायचं नसेल तर मी काय करू? आई बोलू लागते, तुझं इकडे येण्याचं काहीच कारण नाही आहे आणि इकडं येऊन तू राहत आहेस याला तर काही अर्थच नाही आहे. चल, तू पटकन तुझी बॅग भर आणि आपण आता पार्थच्या तुझ्या घरी जाऊयात. काव्या बोलते, अगं पण आम्ही डिवोर्स फाईल केलेले आहेत. आई बोलते, तू जर 6 महिने इकडेच राहिली तरच त्या डिवोर्स फाईल्स पूर्ण होतील, अन्यथा नाही. चल आता तिकडे, तुला कोण रोखतंय मी पण पाहते. आणि आता आई काव्याला घेऊन तिच्या घरी जाते. तेवढ्यातच बाबा बोलू लागतात, अगं तू काय करत आहेस हे, तुला कळतंय का तरी? आई बोलू लागते की आपण काय एकाच मुलीचं ऐकायचं असं ठेका घेतलेला आहे की काय? या मुलीने, काव्याने आपल्याला आपली अब्रू जाऊ नये म्हणून काय काय केलं? तिच्या जीवनाचा त्याग केला. 2 कुटुंबामध्ये किती समजूतदारपणे ती राहिली. आता काव्याची आई काव्याला घेऊन पार्थच्या घरी जाणार आहे. तर आता पाहूयात पुढच्या भागामध्ये आई नेमकं पार्थला काय सांगेल, पार्थच्या घरच्यांना काय सांगेल आणि काव्या पार्थच्या घरी राहील का, हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.